अरे द्या ना डाकोरे, द्या ना आवाज पटकन त्याले देवीदासले दे ना, ये ना म्हणा बाहेर. का झांबल झुंबल झांबल झुंबल घरातच करतो म्हणा. अबे टाइम निघून गेला की मग आपलं लावता येणार नाही ना, घेत नाही ना मग ते वरली घेणारा. कशी गटारी साजी करू म्हटलं आता या पैशानं. तर ते दे निघून नाही राहिला घराच्या बाहेर. म्हणा द्या ना आवाज त्याले, चाल ना म्हणा राजा, तिकडे टाईम हो राहिला ना म्हणा, टाईम लावायचा. हा द्या आवाज पटकन. गटाचे पैसे कुठे घंटा राहिले मांदोळाला गटाचे पैसे. सबन गटाच्या पैशाला चुना लागला. आता कशी बी हजार रुपये आहेत. तुला म्हटलं पहिले मटन भटन ते संध्याकाळची व्यवस्था लावतो, त्यातनी तू म्हणतं ते मटका लावायला चाल. आता मटका लावा ते नाही याव म्हणजे आपल्या कपायला चंदन आहे ना. गटाची जाते तिकडे ना आपण जातो गटारात. मी काय म्हणतो, मायत म्हणणं आहे बाय 500 रुपये ठेवून द्या हा संध्याकाळसाठी. 500 लावू म्हटलं म्हणजे आपली गटाची तरी हुकणार नाही. नाही तर काही खरं नाही बरं याचं. मग लई गेले तरी बा माझे 4-4, 5-5 गट गायब राहिले. आता हे 6वा गट होय माय आहे. आधीच 5 गट उरावर आहेत माया. अरे काय होते कुठे राहिलो, फिक्स आहे ना आज. मग 100% फिक्स आहे ना, आज येणार म्हणजे येणार. आजचा आपला गेम उखतच नाही. एवढा खतरनाक गेम काढलेला आहे. तुले अबे गटारी काय गटारी तर अशी चुटकीनं हे करतो रे. गटारी बात असायची. चला पटकन त्या देवीदासला आवाज द्या, ये म्हणा घरात. काही झांबल झुंबल करू नको म्हणा. किती झांबला आहे रे बाई, होय गेले का साडी नेसते का काय, मेकअप करू राहिला काही समजून नाही राहिलं मध्ये. अरे दे ना डाकोरे आवाज, दे ना राजा त्याला आवाज, चाल ना म्हणा. हा आता तंटामुटीचा अध्यक्ष झाला तर घरातच बसा लागते, बाकीचे काम धंदे करणे लागते आपलं. ते करणं म्हणा पहिले जे महत्वाचं आहे ते. टाईम निघून गेला काही अर्थ नाही बरं. हा कसं आहे, एकदा पोराचं वय निघून गेलं त्याला पोरगी भेटत नाही, तसं आपलं टाईम निघून गेला तर गटारी लावून जायची आणि सबंध खेळ कंडो होऊन जाता. लय फिक्स आहे म्हटलं आज, 100% फिक्स म्हणजे फिक्स. दे आवाज, फटकन दे बरं आवाज. अरे हो कांड आपले बाबा, पण त्याला घाई बोलताना त्याला का राहून बोला म्हटलं. मला बी नाही समजू लागलं, एवढी घाई आपल्याला जाताना करायला लागते, बोलताना नाही. बरं आवाज येतो, देवीदास ओ देवीदास, देवीदास ओ बैरा भोकाच्या देवीदास, ये ना बाहेर देवीदास. अरे जरासा दम दिले का तुम्हाला? हा 1 मिनिट दम नाही घेऊन राहिलं, जसं काय गेल्याबरोबर लगेच पैसेच भेटणार आहे आपल्याला. अरे कोणाला डाऊट नाही आला पाहिजे आपण कुठे चाललो ते. लोकांना माहिती आहे का मी वरली लावतो ते. आणि काही लोकांना माहीत असत तरी मग तोंडावर म्हणतात का नाही म्हणत ना. मग जरा दम घे. रात्री लय पाहिलं मी चाटते इकून तिकून लय आकडे काढले, पण फीट काही मला भाऊ भेटलं नाही पाहिजे तसं. आता तुमच्या भरोशावर आहे, तुम्ही सांगसाल ते लव तुम्ही. मग आपली गाडी 4 व्हीलरमध्ये चालता का ते पैदल चालता तिथं? चालणार राजा थांबल्या वाहनाच्या. 4 व्हीलर घेऊ का, 2 व्हीलर घेऊ का, हमूक घेऊ का, टमूक घेऊ का. राहू दे ना, काही नाही घ्यायला लागत ना. असं काय करायला कोसावर चालला तू, जसं काय दिल्लीला चालला तू. जवळच आहे नाही तू नाहीस किती 500-600 मीटर किलोमीटर नाही म्हणून मीटरच आहे ना. मग चाल ना मुकाड्यानं, चल पटकन घाल चप्पल आणि चला बरं. दीपक कुठं चालला बा? दीपक 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 इकडे बा ना. मागं 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 पाय म्हणलं. ठेवलं काय म्हणता, ठेवलं काय म्हणता हाय तुझं. वा येतो म्हटलं राहून हे फा काय आहे ते कसं काय म्हणा तुमचं टकाचं काम आहे बा. तुम्हाला काय व्हावं लागते मग काय एक नंबर आहे तुमचं. अरे म्हटलं मी तिकडे चालू वावरात, जाता जाता सोबतच जाऊ आता. मग काय तर सोबत बोलत जाऊ. वावराला डायस होतं मॅच पण टाकते का काय त्याच्यावर. पण आता नाही म्हणता येत, मोठे होणार चोटचे नाही. मोठे पण सुरू यांच्यावर चढू वगैरे आहे नाही. आता कळतं काय पर्याय चाला मग गाडी काढतो मग पुढे, मग चाला फटकन चालू मग. हो अच्छा चौरे डिगाट आपल्या फायद्याबरोबर वापस कळला. डिगाचे लेकरांना सटावलं म्हणजे बा 4 दिवशी शाळेवर येऊच नाही राहिला. डिगा 4 दिवस होऊन चौरे त्याला आहो ते रेटचं पोट चांगला आहे हो, गरीब पोट आहे. लेकरं मॅळ म्हणून त्याला लय सटावते. चौरे द्या त्याच्या वाट तुमच्या मोठ्यानं ऐकते ते. हे डिगाड म्हणा 4 म्हणा वाट्यावर लेकरं काय नाही करा म्हणा रे. द्या त्याला वाट, लय गरीब आहे गोष्ट. अधिका ठीक आहे अधिका इकडे ना. तिकडे कुठं चालला वापस? अरे चाल म्हटलं शाळेवर, चाल उद्या कार्यक्रम आहे शाळेवर, पंक्तीचा कार्यक्रम आहे. चाल म्हटलं शाळेवर, तुला बोलावलं पोत्यानं. चालले ये इकडे ठीक आहे अधिका, या ना इकडे. चौरे त्याच्या कणकण ढकला फकडा त्याला, त्याला घेऊन जाऊ शाळेवर. त्याला फकडा डायरेक्ट फकडा. सोळामध्ये तुम्हाला सूर्यामध्ये सांगू लागलो. सोळामध्ये हा सोळा. चौरे मी काय म्हणते फीट धरा. हो सोडू नका बरं रे, सोडलं घेऊन झाडं कळलं ना आपलं. हो सोडू नका, धरा फीट धरा आणि चला शाळेवर घेऊन चला. तुम्हाला म्हटलं होतं ना सोडून द्या ऐकलं नाही ना. हे घे आता तू खा बुक्का घे.